नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, एएनएम, जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे, मोबाईल 84 68 81 64 40। सकल मराठा समाज आणि मराठा सोयरीक संस्थेचा 80वा मोफत मराठा वधूवर परिचय मेळावा 3 डिसेंबरला पुणे जिल्ह्यामध्ये चिंचवड येथील कैलासवासी आनंदीबाई डोके सभागृहात पार पडला। या मेळाव्यामध्ये एकूण 1200 समाज बांधवांनी सहभाग घेतला, तर 310 नावनोंदणी झाली। त्यापैकी 230 मुलांनी आणि 80 मुलींनी या मेळाव्यात नावनोंदणी केली। विशेष म्हणजे पालकांसमक्ष अनेक वधूवरांनी आवडलेल्या स्थळाबरोबर लगेच समक्ष चर्चा केली। सर्व वधूवरांनी उत्स्फूर्तपणे स्टेजवर येऊन स्वतःचा परिचय दिला। त्यामुळे या मेळाव्यातून 25 लग्न जमतील असा विश्वास नानासाहेब दानवे आणि प्रमोद झावरे यांनी व्यक्त केला। 13 डिसेंबरनंतर सर्वांचा मोफत व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून मेळाव्यात आलेल्या सर्व वधूवर पालकांना एकमेकांचे फोटो आणि बायोडेटा मोफत ग्रुपवर पाहता येणार आहेत। धाराशिव, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, ठाणे, अहमदनगर यांसह अनेक जिल्ह्यांतून अनेक वधूवर पालक या मेळाव्यासाठी हजर होते। आता मी येतानाच बघितलं की खूप गर्दी जमलेली होती आणि बाहेर आत जेवढी गर्दी आहे तेवढीच भंगेरी गर्दी आहे। तर खरं तर जे आपले वधूवर आहेत त्यांनी खरं तर जी पसंती जी नोंदवतात ती खरंच वाखाणण्याजोगी आहे आणि यांच्यातर्फे जवळजवळ 3000 लग्न ही पार पडलेली आहेत। ही खरं आनंदाची गोष्ट आहे, कारण आजकाल ही खरं काळाची गरज आहे। प्रेमविवाह करणे आणि त्याच्यानंतर लगेच घटस्फोट होणे हे खरं, आणि त्याच्यानंतर जे नैराश्य येतं ह्याच्यामध्ये खूप आपली लोक खाईमध्ये लोटली जातात आणि मुलांना खूप त्याचा त्रास होतो। त्याच्याबरोबर घरातल्या लोकांनाही त्याचा, आपल्या जास्त करून आईवडिलांना त्याचा जास्त त्रास होतो की आपल्या पाल्याला असा त्रास होतोय, कारण कुठलीही आई किंवा कुठलेही वडील आपल्या मुलाचं चांगलं व्हावं हेच बघत असतात। आणि खरं तर आपले आई वडील हे नेहमी आपल्या मुलांसाठी चांगलंच हे करत असतात। त्यामुळं मला वाटतं अशी सोयरीकीतून बघितलेलं आणि स्थळ येऊन जर का असं लग्न ठरलं तर हे खरंच उत्तम आहे, कारण चांगली गोष्ट ही चांगली गोष्ट, चांगला मुलगा नोकरी करणारा किंवा मुलगी नोकरी करणारी असली आणि दोघंजणं पण व्यवस्थित नोकरी करणारे असतील, चांगलं घर कुटुंब आपलं चालवणार असेल तर सुरळीत सगळं चालतं आणि इथून पुढचं तुमचं आयुष्यही चांगलं जातं आणि एकमेकांचं खरं तर मनोमिलन व्हावं आणि चांगल्या दृष्टीने त्यांचा जिथं कुठे राहतील, गोड राहतील हे आपण त्यांना आशीर्वाद देत राहतो आणि असं हे त्यांचं चांगलं जावं हेच आपल्याला करून त्यांना आशीर्वाद आहे। खरं तर जी मुलगी आपल्या घरी येते तिला आपण सूट न समजता लेक समजावी आणि जो मुलगा आपला जावई होणार आहे तो आपला जावई नसून मुलगा असावा असं जर का प्रत्येकाने समजलं तर खरं तर ह्या गोष्टी खरंच चांगल्या होणार आहे। कारण हा मी माझा अनुभव सांगते, कारण माझी पण मुलीचं लग्न झालेलं आहे, कारण ती पण चांगल्या घरामध्ये आहे। तिथं ती लेक म्हणूनच तिला वाढवली जाते आहे, लेक म्हणूनच तिच्यावरती जबाबदारी टाकली जाते आणि माझा जावई पण असा मला मुलासारखाच आहे। आज साहेब नसतानाही तो माझ्याकडे अगदी आईसारखंच लक्ष देतो आणि मी फोन करून वगैरे विचारत असतो की तुम्हाला काय हवं आहे वगैरे, असं म्हणजे चौकशी करणारा नाही। काही आपल्याला काही नको असतं पण मुलांनी कुणीतरी चौकशी तर फार बरं वाटतं। या गोष्टींकडून आपले जे आईवडील ठरवतात ते चांगलंच असतं आणि अशा तऱ्हेने जर का आईवडिलांनी ठरवलेलं लग्न आपण मनापासून आपली पसंती त्याच्यामध्ये असावी। मी म्हणत नाही की 100% आईवडिलांची असावी, आपली पसंती त्याच्यामध्ये सांगावी। आजकाल मुलींना थोडासा स्वयंपाकाचा कंटाळा येतो ही गोष्ट मला माहीत आहे, पण थोडंसं आपले आईवडील, आपले जसे आईवडील आहेत तसेच सासू सासरे हे पण आपले आईवडीलच आहेत, अशा समजुतीने आपण जर का चांगलं त्यांना जर का पहिल्यापासूनच जर का त्यांना तसा वागणूक देते आणि सगळेजण आपल्याच घरातले आहेत। माहिती आहे मला की दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन अगदी सगळं ॲडजस्ट करणं खूप अवघड असतं,
फक्त आपण नवऱ्या मुलालाच हे करून घेतो, पण तरी पण सगळ्यांना समजून घेणं. खरं तर आजकाल एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही आहे, पण एकत्र कुटुंब पद्धती नसतानाही जर का दोघंच जण जर का वेगळे राहत असतील तरी पण त्यांनी जे आपले सासू सासरे आहेत त्यांना बरोबर घेऊन राहावं अशी मला मनापासून वाटतं. या मोफत मराठा वधूवर परिचय मेळाव्याप्रसंगी आमदार अश्विनी जगताप, मराठा सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे, संयोजक सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेशराव हगवणे, शिक्षक नेते मनोज मराठे, सुरेश भोईर, मच्छिंद्र तापकीर, राजेंद्र गावडे, मुख्य व्यवस्थापक पूजा पवार, संदीप नवसुपे, धनंजय जगताप, रमेश काळे, महादेव चौधरी, एकनाथ काटे, अंजना पठारे, सुरेखाताई नखाते, संपतराव सोनवणे, बाबू आरेकर आणि इतर मान्यवरांनी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन शिक्षक नेते मनोज मराठे आणि नानासाहेब दानवे यांनी केलं. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.